A very good evening and a very warm welcome in our night meditation sessions. Today's topic: energy cleaning, negative energy cleaning and cord cutting. आजचा हा टॉपिक जो आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांसाठी. मी तर असं म्हणेल की सगळ्या हिलिंग मॉडॅलिटीज मध्ये सगळ्यात जास्त जर कोणता टॉपिक आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे कॉर्ड कटिंग, एनर्जी क्लिनिंग. कारण की हे जितकं काही एनर्जीचं सायन्स आहे किंवा एनर्जीचे टॉपिक आहे ज्यामध्ये आपल्या लक्षात येईल की सगळ्यात मोठा मुद्दा तर हाच आहे की आपली ऊर्जा कशी आहे त्याच्यावर ध्यान देणे. आणि सुरुवातीला जेव्हा ही ऊर्जा निगेटिव्ह असते तर ह्या निगेटिव्ह एनर्जीला दूर करणे हा टॉपिक समजणे हाच तर खूप मोठा विषय आहे. खूप वेळा असं घटना घडतात की आपण काही नकारात्मक विचाराने, काही लोक आपल्या जीवनामध्ये असे आहेत की त्यांचं वर्तणूक सदैव निगेटिव्हच आहे. दुसऱ्यांना त्रास देणारं, दुसऱ्यांना दुःख देणारं असंच त्यांचं वागणूक आहे, वर्तणूक आहे. कधी कधी आपल्या वास्तूची ऊर्जा अशी असते की भलेही ते कितीही सुंदर पद्धतीने बांधलं असेल, भलेही ते सर्व लोकांसाठी पॉझिटिव्ह आहे, पण मे बी माझ्या कुंडलीनुसार त्या वास्तूची ऊर्जा मला सुटेबल नाही आहे. खूप वेळा असं होते की आपल्या घरातले जे सदस्य आहे ते सदस्य तुम्ही काहीही करा तरी ऐकायसाठी तयार नाही. तुम्ही काहीही कितीही चांगलं वागा तरी तुमच्यासोबत अशा घटना घडतील की तुम्ही त्यांच्यासोबत आनंदी राहू शकणार नाही. खूप वेळा आपण ज्या ठिकाणी वर्किंग प्रोफेशन मध्ये आहोत त्या ठिकाणी असे काही आपले कलिग्स असतील, आपले सिनियर्स असे असतील, ज्युनियर आपले असे असतील की काहीही कारण नसताना त्यांच्या सोबत आपले वाद होत आहे किंवा त्यांच्यासोबत आपण खूप जास्त निगेटिव्ह किंवा इनसिक्युअर फील करत आहोत. खूपदा असं होते की आपण अशा प्रोग्राम्सला अटेंड करतो, सेशन्सला अटेंड करतो, सेरेमनीला अटेंड करतो. ती मग डेथ सेरेमनी असो की वेडिंग सेरेमनी असो किंवा कोणत्या पार्टी फंक्शन असो किंवा कोणतं सेलिब्रेशन असो, आपण तिथे जातो, त्यांच्याशी कनेक्ट होतो. आणि का तर तिथून जेव्हा आपण पुन्हा वापस आपल्या घरी येतो सडनली आपण डिस्चार्ज फील करणं सुरू करून देतो. आपल्याला असं वाटते की मी खूप थकून राहिलो. सडनली तब्येत खराब होणे, झोप न येणे, वाईट स्वप्न दिसणे, अशा प्रकारची घटना तिथून सुरू होते जिथून आपण कोणती तरी एखादं फंक्शन अटेंड केलेलं आहे. त्याला आपण एक साध्या भाषेत नजर दोष म्हणतो, दृष्टी दोष म्हणतो, दिठ लागणे म्हणतो आपल्या मराठी भाषेत. कधी कधी असं होते की लोअर डायमेन्शनच्या एनर्जीज आपल्या माइंडसेटमुळे म्हणा किंवा आपल्या इमोशन्समुळे, आपल्या थिंकिंग पॅटर्नमुळे त्या निगेटिव्ह एनर्जीचं कनेक्शन आपल्यासोबत होऊन जाते. आणि त्या कनेक्शनमुळे आपली ऊर्जा ही लॉस होत असते आणि ही लॉस होत असलेली ऊर्जेमुळे आपल्याला सतत लो फील होणं सुरू होते. खूपदा असं होते की आपले माइंड कनेक्शन अशा लोकांसोबत जुळलेले आहे, जसं आपण काय म्हणू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे. जोपर्यंत त्यांचं चांगलं चालू होतं तो म्हणजे ठीक आहे. जसं ब्रेकअप वर गोष्ट आली, सडनली दोघंचे दोघे किंवा दोघांपैकी एक खूप जास्त हायली डिप्रेस मध्ये किंवा हायली निगेटिव्ह होऊन गेला. खूप वेळा आपल्या वर्किंग मध्ये असं होते की आपण जे डिझायर अचीवमेंट किंवा डिझायर सक्सेस आपल्याला पाहिजे असते ती आपल्याला न मिळता कोणातरी आपल्या अदर पार्टनरला ती मिळून जाते किंवा आपल्या सोबतीला मिळून जाते आणि तिथे आपण सडनली जलस फील करतो किंवा दुसरे व्यक्ती आपल्या प्रती जलस फील करतात जेव्हा आपली सक्सेस दिसणं सुरू होऊन जाते. खूपदा आपल्या जीवनामध्ये काही असे लोक आहेत ज्याला एनर्जीच्या लँग्वेज मध्ये एनर्जी वॅम्पायर्स म्हणतात. म्हणजे ते लोक बनलेच आहे दुसऱ्यांची एनर्जी खाण्यासाठी.
ते लोक सतत त्याच्या तोंडामध्ये निगेटिव्ह वर्डिंग राहील, निगेटिव्ह थॉट्स राहील, ते दुसऱ्यांना शिव्याशाप देणारे राहील, ते दुसऱ्यांच्या सक्सेसला जळणारे लोक राहील. म्हणजे असे लोक की जे फुल ऑफ निगेटिव्हिटीने भरलेले आहेत. आणि ते तुमच्यासोबत जेव्हा जेव्हा कनेक्ट होत आहे, तेव्हा तेव्हा तुम्ही असं फील करता की यार हा व्यक्ती का बरं दिसते, म्हणजे आपण नाही म्हणता किसका मुंह देख के आज बाहेर निकला मैं. म्हणजे त्याची ऑरा इतकी डेंजर असते की ती तुमच्या टच मध्ये आल्याबरोबर तुमची पॉझिटिव्हिटी खाऊन टाकते पूर्ण. असे काही आपल्या जीवनामध्ये घटना घडत आहे. खूपदा आपल्या मनासारख्या गोष्टी होऊन नाही राहिल्या. खूपदा आपले पारिवारिक सदस्य आपली गोष्ट ऐकून नाही राहिले. आणि आपण काय होतं की त्या मोमेंटमुळे खूप जास्त डिप्रेस, टेन्शन, स्ट्रेसमध्ये आहोत. स्वतःला आपण डाऊटफुल फील करतो. स्वतःला आपण डिग्रेड, डिमोटिवेटेड, डिव्हॅल्यू फील करतो. स्वतःचं सेल्फ लव्ह, सेल्फ केअर कमी होऊन जाते. स्वतःचं कॉन्फिडन्स लेव्हल कमी होऊन जाते. हे खूप सारे असे टॉपिक आहे, ज्या एनर्जी पॅटर्न मध्ये आपण सगळे लोक फसलेले आहोत. म्हणजे माझ्या लँग्वेजमध्ये मी म्हणेल की हे तुमचे ऑरा होल आहे. ऑरिक होल आहे, एनर्जी होल्स आहे. ज्या होल्स द्वारे तुमच्या शरीरातली ऊर्जा ही वेस्ट होऊन राहिलेली आहे. तुमची बॅटरी ही डिस्चार्ज होत आहे. जर आपण ह्या टॉपिकला चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आणि ह्या विषयाला एकदम इझी वे मध्ये जर आपण ह्या एनर्जीची क्लिनिंग करणं सुरू करून दिलं, तर माझं वैयक्तिक मत असं आहे की कोणतीही साधना न करता, कोणत्याही प्रकारचं मेडिटेशन किंवा कोणत्याही प्रकारचं लाईफ चेंजिंग ऍक्टिव्हिटीज मुवमेंट तुम्ही न करता सुद्धा तुमच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ घेऊ शकता. का? कारण की तुम्ही तुमचं लिकेज थांबवलेला आहे. जो जो डिस्चार्ज होऊन राहिलेला आहे तुमच्या लाईफ मधून एनर्जीचा, त्याला तुम्ही थांबवलं. आणि जसं तुम्ही या डिस्चार्जला थांबवलं, सडनली तुमच्या लक्षात येईल की तुमच्या बॉडीमध्ये अचानक एनर्जी फील व्हायला लागली. भले तुम्ही पॉझिटिव्ह मोमेंट मध्ये नाहीये, तुमची थॉट प्रोसेस, फिलिंग्स, इमोशन तुमचे अजूनपर्यंत त्या लेवलचे चेंज नाही झाले, पण तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात येईल की तुमचं एनर्जी ड्रेनेज, एनर्जी डिस्चार्ज तुमचं थांबून गेलेलं आहे. आणि तुम्ही आता आणखी चांगलं फील करत आहे. रात्री झोपताना तुम्ही तुमच्या झोपीचे पॅटर्न चेक करा. झोपीत येणारे विचार, झोपीत येणारे स्वप्न, भीती, दचकून उठणे, भास होणे, सेन्स होणे, कारण नसताना एन्झायटी, फिअर येणे, ह्या सगळ्या गोष्टी सूचक आहे की तुम्ही कोणत्या तरी निगेटिव्ह एनर्जी मध्ये कनेक्ट आहे. जसं हे निगेटिव्ह एनर्जी तुमच्या बॉडीमधून रिलीज होऊन जाईल, सडनली तुम्ही बघाल की तुमच्या लाईफ मध्ये एकदम शिफ्ट येणं सुरू झालं. छोटे छोटे शिफ्टिंग सुरू झाल्या. ह्या निगेटिव्ह एनर्जीज असे आहे की ज्याच्यामुळे तुमचं मन एन्झायटी, फिअर, डिप्रेशन मध्ये आहे. प्रोकास्टिनेशनची सवय लागलेली आहे. इनडिसिप्लिन तुमचं नेचर झालेलं आहे. वाईट सवय तुम्हाला लागलेल्या आहे. वाईट विचार करण्याची प्रवृत्ती, वाईट स्वप्न, या सगळ्या गोष्टी ह्या एनर्जीचं रिझन आहे. कारण नसताना तुमच्या परिवारात वाद होणे, एकामेकासोबत कोणतीच गोष्ट न पटणे, छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण करणे, मनमुटाव होणे, या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जीचं कनेक्शन आपल्यासोबत आहे हे सांगत आहे. तुमच्याच घरातलं अन्न तुम्हाला आवडून नाही राहिलं, खाण्यावरची इच्छा तुमची दूर झाली, कितीही अन्न सेवन केलं तरी तुमच्या शरीराची ग्रोथ नाही होत आहे, तुमचं मानसिकरित्या तुम्ही डेव्हलप नाही होत आहे. कितीही चांगलं पौष्टिक जेवण करा, कितीही चांगली झोप घ्या, प्रत्येक सकाळी तुम्हाला असं फील होत आहे की तुम्ही पूर्णपणे थकलेले आहात. खूप हार्ड वर्क करून तुम्ही आता जस्ट उठले. एनर्जी ड्रेनेजचे सगळे लक्षण आहे. तुमच्या घरात कितीही लाईट असू द्या, तुम्हाला असं वाटते की काहीतरी अंधार आहे, की नजर तुमची कमी झाली, हा अनुभव येणे तुम्हाला सुरू होते. आपल्या घरात सफोकेशन होणं सुरू होऊन जाते, दमटपणा जाणवते. घराच्या तुमच्या रूम मध्ये भारी भारी फील होते. जसं तुम्ही स्लॅबवर जाता किंवा गार्डन मध्ये जाता, तुम्हाला चांगलं फील होणं सुरू होऊन जाते. जर तुम्हाला घराच्या बाहेर गार्डन मध्ये तुमच्या स्लॅबवर गच्चावर तुम्हाला चांगलं फील होते आणि घरात आल्याबरोबर तुम्हाला काहीतरी विचित्र फील होत आहे, प्रेशर, दबाव, सफोकेशन, दमटपणा, धुरकटपणा,
तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कोणत्या तरी निगेटिव्ह एनर्जीच्या पॅटर्न मध्ये जगत आहे. बाहेर तुम्ही घरातून निघाल्या प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत सगळ्या निगेटिव्ह गोष्टी होऊन राहिल्या. काहीही करायला जा निगेटिव्ह. म्हणजे जीवनाची सुरुवातच अशी होऊन राहिली की सगळ्या गोष्टी तुमच्याच सोबत म्हणू आपण. तुम्ही सकाळी उठले, ब्रश करायला गेले, पेस्ट संपला. ते तुमचा ब्रश कुठे ठेवला तेच तुम्हाला दिसून नाही राहिलं. तुम्ही थोडेसे 10 मिनिट लेट काय उठले, घराच्यांनी चहा बनवून टाकला, तुम्हाला चहाच नाही मिळाला. किंवा नेमकं तुमच्याच वेळेस दूध संपून गेलं. तिथून तुम्ही निघाले, अंघोळीला गेले, माहित पडलं लाईन गेली, गिझर मधून थंड पाणी गरम पाणी नाही येत आहे. तुमच्याच वेळेस साबण संपली. तुम्ही जेवायला बसले तेव्हाच नेमका कॉल आला की अर्जंट निघावं लागते. गाडी घेऊन तुम्ही घराच्या बाहेर गेले, गाडीतली हवा गायब आहे. कसं तरी धक्के खात पोहोचले, माहित पडलं पर्स घरी राहिलं. तिथून ऑफिसमध्ये पोहोचले, ऑफिसचा बॉस तुमच्यावर बोंबलून राहिला. जे प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट केलं होते ते फाईलच दिसून नाही राहिली, ती फाईल घरी राहिली. कसं तरी करत तुम्ही मोठ्या यानं काहीतरी चहा नाश्ता करायसाठी गेले, तिथं वाद होऊन गेला. तुम्ही उभे आहे आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला सोडून बाकी सर्वांना सर्व करत आहे आणि तुम्ही तर अरे यार मला का बरं देत नाही, त्याच्यावरून तुमचं भांडण झालं. तुम्ही बघत आहे की तुमची लाईफ हेल आहे, पूर्णपणे नरक झाली आहे. कशासाठी? एकदम सिंपल जीवन जगत असताना सुद्धा अशा प्रकारचे अनुभव जर आपल्या लाईफ मध्ये येत आहे, कारण नसताना स्ट्रगल, कारण नसताना पेन, कारण नसताना डिसअपॉइंटमेंट, कारण नसताना प्रोकास्टिनेशनची जर सवय लागलेली आहे, आपण कोणत्या तरी निगेटिव्ह पॅटर्न मध्ये जगत आहोत. वाद होऊन राहिले कारण नसताना, निगेटिव्हिटीचा टच आहे. हे इतकं तुम्हाला एक्सप्लेन यासाठी करत आहोत की कोणी ना कोणी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या पॅटर्न मध्ये कनेक्टेड आहे. त्यामुळे आपण आता थोडस ह्या विषयावर बोलू की असे कोणत्या कोणत्या टेक्निक आहेत ज्याच्याद्वारे आपण ह्या निगेटिव्हिटी पासून दूर राहू. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या की सर्वांनी एक सवय लावा. कमीत कमी 2 वेळा तुम्ही आंघोळ करा. मॉर्निंग मध्ये 1 वेळा आणि रात्री झोपण्याच्या अगोदर 1 वेळा. ही तुम्ही सवय लावून टाका सर्वांनी. जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये चांगल्या लेवलची प्रोग्रेस करायची आहे, तुम्हाला तुमची ऑरा, तुमची एनर्जी अशा लेवलवर न्यायची आहे की ज्याच्यामुळे तुम्ही लीड करू शकत आहे लोकांना. तुमच्या जीवनात तुम्हाला प्रोग्रेस बघायची आहे, हॅपीनेस बघायचा आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही आंघोळ करणं सुरू केली पाहिजे सगळ्यात अगोदर. कोणत्या पाण्याने? तुमची मर्जी, थंड पाण्याने करा, गरम पाण्याने करा, पण 2 वेळा आंघोळ करणं सुरू करा. मी समोर हे सगळे टॉपिक एक्सप्लेन करतो का करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आंघोळ करण्याची पद्धत, तुम्ही गरम पाणी करून एका अलग बकेटमध्ये म्हणा की एखाद्या टब मध्ये म्हणा, मग मध्ये तुम्ही मीठ टाकून एक गरम पाणी अलग तयार करा आणि ते तुमच्या शरीरावर टाकून तुम्ही फील करा की तुमच्या शरीरामधून हे जे मिठाचं पाणी आहे पूर्ण निगेटिव्ह एनर्जीला सक करत आहे तुमच्यामध्ये. आणि चांगल्या पाण्याने आंघोळ करा. काय करू शकता? जेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करताय, तुम्ही तुमच्या आवडत्या देवाला इन्व्हाइट करा, जे प्रोटेक्टिव्ह गॉड आहे. भगवान शिवचं वीरभद्र आहे, भैरव आहे, तुम्ही काली माता आहे, सिंहमुखी आहे, नरसिंह देवता आहे, असे उग्र हनुमान आहे, अशा उग्र शक्तीला बोलवा. एंजल्स मध्ये आर्कएंजल मायकलला बोलवा. का? कारण की हे प्रोटेक्टिव्ह गॉड आहे. यांना म्हणा की तुम्ही माझ्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी सक करून टाका. त्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जीला बोलवा आणि बघा की ते जे शुद्ध पाणी आहे ते अमृतासारखं तुमच्या शरीरावर पडत आहे आणि तुमची पूर्णपणे हील होत आहे. इमॅजिनेशन करा की काळा 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 पाणी तुमच्या शरीरातून बाहेर निघत आहे आणि तुम्ही पूर्णपणे ह्या शुद्ध पाण्याने रिचार्ज होत आहे. तुम्हाला जर आवडीचा एखादा कलर आठवत असेल, की मी जर म्हटलं की आता एक काम करा, डोळे बंद करा आणि फील करा, जेव्हा पण तुम्ही निगेटिव्ह या शब्दाला उच्चारण करता तुमच्या समोर कोणता कलर येते. आणि एक हिलिंग वॉटर, एक अमृत, एक गंगाजलला जेव्हा तुम्ही इन्व्हाइट करता तेव्हा तुमच्याजवळ कोणता कलर येत आहे.
समजून घ्या की ब्लॅक वॉटर येत आहे, ब्लॅक एनर्जी येत आहे, ब्लॅक कलर येत आहे निगेटिव्ह साठी आणि हिरवा कलर येत आहे पॉझिटिव्हिटीसाठी. तर लक्षात घ्यायचं की हिरव्या कलरचं पाणी आतमध्ये जात आहे, काळं पाणी बाहेर निघत आहे, तुमची पूर्ण बॉडी हिरव्या कलरनी व्याप्त झालेली आहे, हील झालेली आहे. हा प्रकार आहे. आणखी तुम्ही काय करू शकता, झोपण्या अगोदर तुम्ही गरम पाण्याची बकेट करा, त्यामध्ये तुम्ही तुमचे पोटरीपर्यंत पाय बुडवून ठेवा, त्याच्यामध्ये मीठ टाका, एक उग्र देवतेचं स्तोत्र घ्या 20 मिनिटाचं, कानात हेडफोन लावा, हातामध्ये एक कापूर, एक एवढसा कापुराचा तुकडा, एक विलायची, एक लवंग घ्या, त्याला हातात ठेवा आणि जस्ट सिंपल बसून जा. संकल्प घ्या की मी जे स्तोत्र ऐकत आहे या स्तोत्रामधून त्या देवाची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या सहस्त्रार चक्रमधून माझ्या शरीरात जात आहे आणि हळूहळू जशी जशी ऊर्जा खाली जात आहे तुमच्या पायामधून ती सगळी निगेटिव्हिटी त्या सॉल्ट वॉटर मध्ये जमा होत आहे. आणि जेव्हा ही 20 मिनिटाची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल हे लवंग कापूर विलायचीला तुम्ही बर्न करून टाका. इतकं फास्ट आणि सुंदर रिझल्ट भेटते सुरू होईल तुम्हाला की तुमच्या बॉडीमधून निगेटिव्हिटी रिलीज होईल, बॉडी पेन रिलीज होईल, वात रिलीज होईल, निगेटिव्हिटी रिलीज होईल. हे लवंग कापूर विलायची एक्स्ट्रीमली पॉवरफुल आहे. हे कॉम्बिनेशन आहे जे शरीरामधून सगळ्या निगेटिव्ह एंटिटीजला ओढून घेते बाहेर. त्यानंतर तुम्ही आंघोळ करा आणि झोपा. बघा तुमच्या लाईफ मध्ये इतका ट्रिमेंडस चेंज येईल ना, तुम्ही हा एक पॅटर्न जर सुरू केला, गरम पाणी करा, त्यामध्ये पाय बुडवा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, एक देवतेचं एखादं स्तोत्र लावा किंवा जसे माझे काही ऑडिओ आहे 20 मिनिटाचे तुम्ही ते लावा, फील करा डिवाइन एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये येत आहे. शरीरात जसं जसं शक्तीचा प्रवेश होत आहे तुमच्या शरीरात निगेटिव्हिटी तुमच्या पायामधून त्या वॉटरमध्ये जात आहे. हातामध्ये लवंग कापूर विलायची ठेवलेली आहे, पूर्ण एनर्जी याच्यामध्ये अट्रॅक्ट झालेली आहे. त्यानंतर याला जाळून टाका आणि त्या पाण्याला तुम्ही फ्लश करून टाका. तुरंत आंघोळीला जा, गरम पाण्याने आंघोळ करा आणि येऊन झोपा. झोपताना फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करा, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा, सेल्फ लव्ह करा, सेल्फ केअर करा, विश्व शांतीची प्रार्थना करा आणि जस्ट झोपून जा. झोपताना एखादा सुंदर म्युझिक किंवा एखादा पुन्हा एखाद्या चांगल्या देवाचा मंत्र स्तोत्र लावून ठेवा आणि बारीक आवाज करत सायलेंटली झोपा. इन्व्हाइट करा तुमच्या देवांना आणि म्हणा की तुम्ही या माझ्या रूम मध्ये आणि ह्या रूम मध्ये तुम्ही मला प्रोटेक्ट करा माझ्या चांगल्या झोपीसाठी. मला हील करा, मी डीप शांत आणि रिलॅक्स झोप घेतली पाहिजे. त्या रूमचं वातावरण निर्मिती करण्यासाठी एक वेळा तुम्ही छोटीशी एक सुंदर अगरबत्ती आणि एक दिवा लावा आणि बघा कॅन्डल लाईट मध्ये त्या दिव्याच्या प्रकाशात तुम्ही झोपणं सुरू करा, तुमची स्लीप क्वालिटी ट्रिमेंडस चेंज होऊन जाईल. ट्रिमेंडस ट्रिमेंडस चेंज होऊन जाईल. तुम्ही फक्त लाईट मध्ये म्हणजे कोणत्या आपला प्रकाश नसला पाहिजे कोणत्याच प्रकारचा, ट्यूबलाईट नाही, कोणताच बल्ब नाही, जस्ट दिवा किंवा एक कॅन्डल लाईट आणि त्याच्या प्रकाशात तुम्ही झोपण्याची सवय लावा. बघा तुमचं थर्ड आय ऑटोमॅटिकली जागृत होऊन जाईल, ऑटोमॅटिक. खूप सुंदर टेक्निक आहे ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटीला रिलीज करू शकता. मी खूप जास्त प्रेफर करतो ह्या टेक्निकला, ज्यामध्ये तुम्ही सॉल्ट वॉटरचा बाथ सुद्धा करता आणि सॉल्ट वॉटरच्या बकेटमध्ये स्वतःच्या एनर्जीला क्लीन सुद्धा करता. आठवड्यातून एकदा जरी केलं ना तरी तुमच्या जीवनात ट्रिमेंडस ट्रान्सफॉर्मेशन येईल. आणि जे लोक खूप जास्त दुःखात आहे, पेन मध्ये आहे, सफरिंग मध्ये आहे, बॉडी पेन मध्ये आहे, झोप येते नाही, विचित्र स्वप्न येतात, प्रत्येकाला सांगतो की तुम्ही डेली बेसवर करणं सुरू करा. सकाळी एक वेळा आंघोळ करा, रात्री एक वेळा आंघोळ करा आणि बघा तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठा फरक पडेल. तर हे झालं एक बाथ आंघोळ केल्याने काय होते. सेम लेवलवर एक सेज लिव्ज हे नावाची वनस्पती आहे, सेज लिव्ह. जसे आपल्याकडे तुळशी आहे तशी फॉरेन मध्ये तुळशीचाच एक प्रकार आहे, सेज लिव्ह म्हणतात त्याला. सेज हे नाव त्याला यासाठी दिलेलं आहे की त्याला ते दिव्य ऋषी ऋषी तुल्य मानतात, संतासारखं मानतात, म्हणून त्याला सेज नाव दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे झाडांमधला हा संत आहे. आणि जेव्हा याचे एक असे पाऊच येतात, बंडल्स येतात, त्याला तुम्ही जाडा, तुमच्या शरीराच्या भोवती असं तुम्ही फिरवा अँटी क्लॉकवाईज. तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळीकडे फिरवा आणि क्लीन क्लीन क्लीन, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज 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 असे अफर्मेशन देत तुम्ही चालला.
तुमच्या लक्षात येईल ते 1-2-3 मिनिटाचा तो धुवा तुमच्या घरातलं सडनली वातावरण चेंज करेल. सडनली एकदम तुम्हाला जे धुरकट दिसत आहे, लाईटचा प्रकाश मंद मंद वाटत आहे, दमटपणा वाटत आहे, सफोकेशन होत आहे, असं काहीतरी प्रेशराईज फील होत आहे रूम मध्ये, सडनली क्लिअर होऊन जाईल. ही निगेटिव्हिटी वास्तुशुद्धीचा एक सुंदर प्रकार आहे, सेज लिव्ह. तुमच्या बॉडीचा कोणता ऑर्गन जर दुखत आहे ना, तुम्ही त्याच्यावर फक्त असं फिरवा वरच्यावरून, तुम्हाला 5 मिनिटांनंतर फील होईल का तिथलं दुखणं गायब झालं. इतकी सुंदर वनस्पती आहे सेज लिव्ह. यानी निगेटिव्हिटीला दूर करण्यासाठी खूप जास्त फायदा होते. तर आपण बघत आहोत साध्या पाण्याने आंघोळ करणे, मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे, मिठाच्या पाण्यातल्या गरम बकेटमध्ये पाय बुडवून ठेवणे, स्तोत्र ऐकणे, त्यानंतर सेज लिव्हचा उपयोग. आणखी काय करू शकतो आपण? दीट काढणे हा एक प्रकार आहे, त्याला तुम्ही अन्यथा घेऊ नका, कारण की खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आपल्या पूर्वजांना हे समजत होतं, त्यामुळे प्रत्येक घरातली चूल हे कधीच विझवल्या जात नव्हती, हमेशा अंगार त्याच्यामध्ये साठवून ठेवल्या जात होती. जसाही कोणता व्यक्ती घरात आला, म्हातारे लोक निरीक्षणच करत होते की अरे याच्यावर गडबड आहे, तुरंत आले, अंगावरून उतरवलं की टाकलं चुलीत. ही मजाक नाही आहे, खूप जास्त सायंटिफिक आहे, खूप जास्त सायंटिफिक. पुण्यामध्ये राहणारे लोक, मुंबईमध्ये राहणारे जे लोक आहे ना, त्यांच्यासाठी सर्व्हिस खूप अवेलेबल आहे. खूप सारे असे जे सेंटर्स आहे जिथे ऍक्च्युअल ऑरा रिडिंग, ऍक्च्युअल ऑरा स्कॅनिंग केल्या जाते. नागपुरात मला नाही वाटत कुठं आहे म्हणून, पण पुण्यामध्ये आहे, मुंबईला पण आहे. तिथे फोटोग्राफिक ऑरा घेतला जाते. त्या फोटोग्राफिक ऑरा मध्ये तुम्हाला एनर्जी क्लीन करण्या अगोदरची ऑरा आणि एनर्जी क्लीन केल्यानंतरची ऑरा दाखवल्या जाते. इतका सायंटिफिक इम्पॅक्ट पडते ह्या छोट्याशा गोष्टीचा. तुम्ही मोहरी, मीठ, मिरची ह्या अशा गोष्टी आहेत ज्याला तुम्ही घ्या, इंटेन्शन द्या आणि डोक्यावरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवा, बॉडीवरून अँटी क्लॉकवाईज फिरवा आणि जाळून टाका. सडनली ह्या गोष्टीमध्ये इतका पॉवर आहे की ती तुमच्या ऑरा मधून निगेटिव्हिटी सक करून घेतात. सेम लेवलनी निंबू, ते सुद्धा त्याच लेवलचं पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तेच गुणधर्म आहे की तुमच्या ऑरा मधून निगेटिव्हिटी काढून घेतात, त्याला त्यानंतर तुम्ही बर्न करून टाका. त्यानंतर तुरटी, हा तुरटी इतका सुंदर प्रकार आहे. ज्यांनाही कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे, स्मरणशक्तीची कमतरता आहे, थायरॉइड प्रॉब्लेम आहे, ज्यांनाही दाताचा त्रास आहे, ज्यांनाही असं वाटते की मी काहीतरी चांगलं काम करायला जातो आणि ते उलट होऊन जाते, प्रत्येकाने तुरटीचा यूज करा. किंवा भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये भांडण आहे, स्पेशली बहिणी सोबत जर भांडण आहे कोणाचं, बहिणी सोबत पटत नाहीये, बहिणी बहिणीमध्ये वाद आहे का बहिणीचीच टोक लागते हमेशा, असं जर कोणाच्या जीवनात होत असेल, स्पेशली बहीण म्हणत आहोत, तर तुम्ही तुरटी घ्या, तुरटी उतरवा आणि तुरटीला जाळून टाका किंवा तुरटीला तुम्ही फ्लश करून टाका टॉयलेटमध्ये. बघा तुमचे रिलेशन सुधारणं सुरू होऊन जाईल, भावा बहिणीचे रिलेशन, कम्युनिकेशन सुधारून जाईल, वाणी शुद्ध होऊन जाईल, दाताचा त्रास दूर होऊन जाईल, थायरॉइड अलग क्लिअर होणं सुरू होईल, स्मरणशक्ती तुमची चांगली होईल, अल्झायमर सारखे प्रकार सुद्धा तुरटीच्या पाण्याने क्लिअर होतात. तुरटीच्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा, तुरटीच्या पाण्याने तुम्ही कुल्ला करा, गुडण्या करा, तुरटीला उतरून फेकून द्या. सगळ्यात बेस्ट आहे निगेटिव्हिटी क्लिनिंग साठी उपाय. त्यानंतर तुरटी झालं, मीठ, दगडी मीठचा प्रकार तुम्ही करू शकता. मी ह्या मिठाचे अनुभव माझ्या जीवनात घेतलेला मी सांगतो. 2 मुली बहिणी, दोघी जणी, दोघीही डिवॉर्स झालेल्या, दोघींच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम, आणि योगायोग दोघींनाही टीबी होता, आणि एकीला टीबीच्या सोबत सोबत गळ्यात सुजून गेला होता, गळा असं गाठ सारखं झालेलं होतं. खूप सारे साधना हे ते करून सुद्धा काहीच त्यांच्या जीवनात इम्पॅक्ट पडत नव्हतं. मी त्यांना एक गोष्ट सांगितली, तुम्ही एक काम करा, एकीला सांगितलं मोठ्या ताईला तिच्या, की तू एक काम कर, एक कपडा घे, स्कार्फ घे, स्कार्फ मध्ये खूप सारं मीठ टाक, त्याला फोल्ड कर आणि तुझ्या छातीवरचं बांधून घे, आणि छातीवर बांधून तू रात्रभर झोपून राहा, ते मिठाला स्पर्श होऊ दे पूर्ण तुझ्या छातीवर, आणि कमांड टाक
की तुझ्या छातीमधून सगळी निगेटिव्हिटी मिठामध्ये जात आहे. तिने करणं सुरू केलं. काही दिवसानंतर सडनली तिच्या ऑरामध्ये खूप फरक पडला. ती 1-1.5 महिन्यानंतर आली. ते म्हणजे दादा माझा टीबी पूर्णपणे खतम झाला. म्हटलं कसं काय? तर म्हणे ते जे तुम्ही सांगितलं होतं ना मिठाचं करायसाठी मी रोज तसंच करून झोपत होती. त्याच्यानंतर मी मिठाला फ्लश करत गेली. माहिती डे बाय डे मी काही दिवसांचा टेस्ट करायला गेली तर टीबीचे रिपोर्ट नॉर्मल येणं सुरू झाले. ते बघून तिची मोठी बहीण, लहान बहीण, तिने प्रयोग करणं सुरू केला. तिने काय केलं, तो मिठाचा कपडा पूर्ण गळ्याला बांधला आणि छातीला बांधला आपल्या. तुम्ही विश्वास नाही करणार, त्या सिच्युएशन नंतर तिच्या लाईफमध्ये इतका ट्रान्सफॉर्मेशन आला. तिचं कोर्ट केस लटकलेली होती, क्लिअर झाली. फायनान्स लटकला होता, क्लिअर झाला. तिच्या गळ्यामध्ये कसल्या गाठा होत्या माहिती नाही, एवढं मोठं सुजून गेलं होतं पूर्ण हे. पुरं क्लिअर झालं. छातीमधून पूर्ण निगेटिव्हिटी क्लीन झाली. टीबी संपला, गळ्याचं हे झालं आणि ती मुलगी आहे ना हड्डी हड्डी झाली होती एकदम. 1 की 2-3 महिन्यानंतर तिच्या माझ्यापाशी आली. मी बाकीच्यांसोबत बोलतो, तिच्यासोबत बोललोच नाही. मग मी तिला काय म्हणतो, ताई बोला तुम्हाला काय काय आहे, काय नाव आहे तुमचं, काय कशासाठी आल्या? ते म्हणते, दादा ओळखलं नाही काय? म्हटलं नाही. अरे म्हणते मी ही. मग माझ्या लक्षात आलं की अरे ते पोरगी किती बदलली. चेहरा, तिचं बॉडी, तिचं वेट सगळं काही चेंज होऊन गेलं. म्हटलं काय झालं? गळा म्हणजे पुरा गळा नॉर्मल झाला दादा, क्लीन झालं, छाती क्लिअर झाली, कफ पूर्णपणे गेला, टीबीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझे कोर्ट मॅटर संपले, पेमेंट निघून गेलं. सडनली एवढा मोठा शिफ्ट फक्त मीठ स्वतःच्या बॉडीवर लावून झोपल्यामुळे. ह्या टेक्निक आहे ज्याच्याद्वारे आपण शरीरातून आपण ह्या निगेटिव्हिटीला क्लीन करतो. बरं ह्या सगळे जे विषय होते ते सगळे विषय आहे फिजिकल काहीतरी वस्तू वापरून आपल्या जीवनातून निगेटिव्हिटी दूर करण्याचे. त्याच वेळेमध्ये आणखी एक प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या नकारात्मक भावना तुम्ही एका कागदावर लिहून काढता. तुम्ही लिहून काढता सगळ्या टेक्निक टेक्निक नाही, सगळं मनातले विचार, सगळे निगेटिव्ह तुमच्यासोबत जे जे काही नकारात्मक होत आहे ना सगळं निगेटिव्हिटी तुम्ही लिहून काढा. त्याला फोल्ड करा, त्याला तुमच्या उशीच्या खाली ठेवा आणि इंटेन्शन द्या रात्रभर की माझ्या माइंड मधले सगळे विचार ह्या कागदामध्ये उतरून राहिलेले आहे आणि सकाळी त्याला बर्न करून टाका. पूर्ण ह्या विश्वासाने की तुमच्या जीवनातली आता सगळे प्रॉब्लेम निगेटिव्हिटी क्लीन झालेली आहे. याचा सुद्धा चमत्कारिक अनुभव आपल्याला येणे सुरू होऊन जाते. इतकं ही पेपर रायटिंग वाली टेक्निक सुद्धा काम करते. आपल्यामध्ये खूप सारे असे लोक आहेत इथे नेटवर्किंग मध्ये काम करणारे आहेत. आता ह्या सगळ्या लोकांना काय होते की खूप साऱ्या लोकांसोबत यांची मीटिंग्स असते. जसं मी सुद्धा आहे, मला सुद्धा किती साऱ्या लोकांसोबत बोलावं लागते. आज माझा दिवस असा निघाला की मी सकाळी 8:30 वाजतापासून कॉलवर बोलणं सुरू केलं, तर आता रात्री 9:30 पावणे 10 वाजता शेवटचा कॉल होता. आणि 10 मिनिटात हातपाय धुवून पाणी पिऊन तुमच्यासमोर डबल बसलो, आता पुन्हा बोलून राहिलो. आज पूर्ण दिवस माझं फक्त बोलण्यात गेलं. कॉल 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 आणि कंटिन्यू कॉल चालले. अशा वेळेस किती साऱ्या लोकांच्या मेंटॅलिटी सोबत कनेक्ट व्हावं लागत आहे. प्रत्येकाचे त्रास, प्रत्येकाचं दुखणं, त्याच्या जीवनातले प्रॉब्लेम्स सगळे मला ऐकणे आहे. विचार करा माझ्या माइंड मध्ये किती साऱ्या निगेटिव्ह एनर्जीचा, निगेटिव्ह थॉट्सचं बंबार्डिंग झालं असेल. तुम्ही लोक जे मार्केटिंग मध्ये काम करणारे आहे, सतत सतत लोकांशी बोलावं लागते, भेटावं लागते, हँडशेक करणे, गळा भेट करणे. किती साऱ्या लोकांसोबत तुमची एनर्जी एक्सचेंज होत आहे. मीटिंग करणे, 10-10, 20-20, 50-50 लोकांच्या समोर जाऊन प्रेझेंटेशन देणे. अशा वेळेस इतक्या सगळ्या लोकांची नजर आपल्यावर असते, आपली ऑरा एक्सचेंज होते. आणि तुम्ही बघता की काही टाइम नंतर तुम्ही हाय पोटेन्शियल, हाय मोटिवेटेड पर्सन, तुम्ही डाऊनफॉल तुमच्या जीवनात येऊन राहिला. तुमचं कामं बनून नाही राहिले. तुम्ही लो ग्रेड फील करत आहे. तुमचे प्रत्येक गोष्टी उलट्या उलट्या होत आहे. का? कारण की तुम्ही इतक्या लोकांची ऑरा स्वतःमध्ये घेऊन घेतली आणि त्याला वॉश नाही केलं. जितकं जितकं तुमची ऑरा क्लीन होत जाईल, तुम्ही मेडिटेशन करत जाल, हायर एनर्जी मध्ये राहाल, तितकं तितकं तुमच्या ज्युनियरवर, तुमच्या टीमवर तुमचा प्रभाव पडते. ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जर ऍज अ लीडर वर्क करत आहे, तुमच्या अंडरमध्ये टीम आहे, तुम्हाला मोटिवेट करण्याची गरज पडते, तुम्हाला लीड करण्याची गरज पडत आहे आणि तुमचा ऑरा जर डिस्टर्ब आहे तर तुमचं रिस्पेक्ट किंवा तुमच्या शब्दाला व्हॅल्यू मिळत नाही.
तुमचे काम फेल होत जातात. तुम्ही खूप जास्त अनुभव घेतले पाहिजे. ऍक्च्युली लीडर्स व्यक्तीने तरी खूप जास्त अलर्ट असलं पाहिजे की आपल्याला खूप साऱ्या लोकांसोबत भेटावं लागते, खूप साऱ्या लोकांना गाईड करावं लागते, तर तुमची ऑरा, तुमची मेंटल हेल्थ, मेंटल एनर्जी तुमची डिग्रेड होऊन राहिली. अशा वेळेस तुम्ही जर ह्या सांगितलेल्या टेक्निकनुसार जर स्वतःची ऑरा क्लीन करून टाकली डेली बेसवर, तर तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन करा तर खूप चांगलं आहे, पण तुम्ही कोणत्याही स्पिरिच्युअल पाथवर जर चालत जरी नसले तरी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला डाऊनफॉल तरी दिसून पडणार नाही. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या फिजिकल लेवलवरच्या. आता आपण जाऊ मानसिक लेवलवर. मानसिक स्तरावर तुम्ही असं काय करू शकता ज्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणा. तर ह्या टेक्निकला म्हटलं जाते कॉर्ड कटिंग टेक्निक. कॉर्ड कटिंग टेक्निक म्हणजे काय? बघा, हा एक इमेज आहे तुमच्या समोर. ओके, ह्या इमेज तुम्ही बघा. ह्या इमेज मध्ये हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे आणि एक एक कॉर्ड दाखवलेला आहे एका हार्ट मधून दुसऱ्या हार्ट मध्ये कनेक्टेड झालेला. त्याला म्हटलं जाते इथरिक कॉर्ड, म्हणजे ऊर्जेचं एक नाड, एक ऊर्जेचा धागा तुमचा कनेक्ट आहे कोणा ना कोणासोबत. सेम लेवलवर एक व्यक्ती खूप साऱ्या लोकांसोबत सुद्धा कनेक्ट राहू शकते. जसा मी आहे किंवा लीडर आहे कोणी, किंवा कोण्या कंपनी मधला एक काय म्हणू आपण त्याला, रिप्रेझेंटेटिव्ह असते, त्याला अलग अलग जागे एम आर म्हटलं जाते. असे लोक किंवा कंपनी मधले लीडर्स ज्यांना खूप लोकांना लीड करावं लागते, प्रेझेंटेशन द्यावं लागतात, सेमिनार्स देणे असते, लोकांशी मीटिंग्स करावं लागतात. म्हणजे ते अलग 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 प्रकारच्या नेचरच्या लोकांशी कनेक्टेड आहे, जसं तुम्ही या समोरच्या चित्रामध्ये बघत आहे. एक व्यक्ती इमोशनली एकामेकासोबत कनेक्टेड आहे, तर नाभी पासून समोरच्या व्यक्तीच्या नाभीपर्यंत एक ऊर्जेचा कॉर्ड, एनर्जी कॉर्ड कनेक्ट असते. जसं बाळ गर्भामध्ये आईच्या नाड सोबत कनेक्ट असते, तशाच प्रकारे आपण ह्या एनर्जीच्या जगात, ह्या स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट मध्ये आपण ऊर्जेच्या रूपात कनेक्टेड आहोत. मॅन टू मॅन कनेक्शन आहे, पब्लिकली कनेक्शन आहे, हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. हार्ट टू हार्ट कनेक्शन म्हणजे लव म्हणा, डिवॉर्सच्या स्थितीमध्ये म्हणा, प्रेमाची भावना म्हणा, हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे. आता तुम्ही या प्रत्येक लोकांसोबत मानसिकरित्या, भावनिकरित्या, वैचारिकरित्या, फिजिकल रूपात जोडलेले आहात. ह्याच पद्धतीने तुम्ही तुमचं आणखी काही गोष्टी इमॅजिन करा. जसं तुमचं घर आहे, तुमच्या घरच्या एनर्जी सोबत सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे कनेक्टेड आहात. तुमच्या रिलेटिव्ह सोबत तुम्ही अशाच प्रकारे कनेक्टेड आहात. तुम्ही सोसायटीच्या काही लोकांसोबत सुद्धा अशाच प्रकारे कनेक्टेड आहात. तुम्ही तुमच्या कंपनी सोबत, तुमच्या जॉब, तुमच्या वर्किंग प्लेस सोबत, तुमच्या बिझनेस प्लेस सोबत सुद्धा अशाच प्रकारे कनेक्टेड आहात. हे कनेक्शन तुमचं वैचारिक असू शकते, तुमचं भावनिक असू शकते, तुमचं मानसिकरित्या असू शकते, तुमचं फिजिकल असू शकते, आध्यात्मिकरित्या सुद्धा तुम्ही कनेक्ट राहू शकता. तुम्ही ऊर्जेच्या स्तरावर, सूक्ष्म शरीराच्या स्तरावर सुद्धा कनेक्ट राहू शकता, ज्याला भूत प्रेत बाधा म्हणतो आपण, लोअर डायमेन्शनच्या एनर्जीज म्हणतो. यांच्यासोबत सुद्धा तुमचा संबंध असू शकते. तर आपण काय करणे आहे, डेली बेसवर काय करणे आहे, जेव्हाही तुम्ही झोपणार आहे, झोपण्याच्या अगोदर तुम्ही जस्ट डोळे बंद करा आणि फील करा आजच्या दिवसभरात तुम्ही काय काय केलं, कोणाकोणासोबत कनेक्ट झाले, आणि त्याच्यामधले काही मोजके असे क्षण शोधा ज्याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह फील झालं, आणि बघा की ती वस्तू तुमच्या समोर आहे, त्याच्यामधून एक एनर्जीचा कॉर्ड आला आणि तुमच्या नाभीमध्ये जाऊन कनेक्ट झाला, आणि तुम्ही बघत आहे की याच्याद्वारे माझ्या शरीरामध्ये एनर्जी एक्सचेंज होऊन राहिली. एक तर तुम्ही जसं समोर स्क्रीनवर तुम्हाला कैची दिसत आहे, अशा प्रकारची कैची इमॅजिन करा आणि संकल्प घ्या की मी ह्या एनर्जी कॉर्डला कट करतो, आणि आपल्या नाभीपाशी जाऊन कट 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 म्हणून कापून टाका. किंवा जसं इथे आहे, एक व्यक्ती बसलेला आहे मेडिटेशन पोज मध्ये, आणि त्यांनी आर्क एंजल मायकलला इन्व्हाइट केलं, आणि आर्क एंजल मायकल काय करत आहे,
तुम्ही फील करायचं आहे की आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या शरीरावर फिरत आहे आणि त्यांनी तुमचे ते कॉर्ड्स कट करून टाकले. तर काय म्हणा, कट कट कट, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज. एनर्जीचे कॉर्ड्स आहे, एनर्जीद्वारेच क्लिअर होईल. तुमचं निवड इंटेन्शन मॅटर करते. तुम्ही फक्त इतकं म्हणा की मला आजपासून कोणत्याच प्रकारचे नकारात्मक लोकांसोबत माझी ऊर्जा शेअर करायची नाही आहे. बस सिंपल एवढं बोला आणि म्हणा की मी हे ऊर्जेचे संबंध आजपासून कट करतो. मग इथे तुमचे आई बाबा असो, बहीण भाऊ असो, नवरा बायको असू द्या, मुलांसोबतचे संबंध असू द्या, तुमचे कलिग्स असू द्या, तुमचे रिलेटिव्ह असू द्या, तुमचे जॉब मधले प्रोफेशनल लोक असू द्या, तुमचं सराउंडिंगचे लोक असू द्या, तुमचं घर असू द्या, बिझनेस प्लेस असू द्या, वर्किंग प्लेस असू द्या, कोणी डेथ झालेली आहे ते मेलेले लोक आहेत ते लोक असू द्या, तुमचे पितृ लोक असू द्या, तुमचे गुरु असू द्या, तुमचे देव असू द्या, नाही तर कोणीही असू द्या, ज्याच्याही सोबत तुम्हाला तुमचे संबंध तोडायचे आहे, फिजिकल रित्या त्याला न सांगता, हर्ट न करता, तुम्ही जस्ट इमॅजिन करा की माझं याच्या सोबतचे संबंध आजपासून मी तोडत आहोत आणि बस कट 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 म्हणा. सडनली तुम्ही बघा त्या व्यक्तीसोबतची एनर्जी शेअरिंग तुमची थांबून जाईल. जसं एनर्जी शेअरिंग थांबून जाईल तसं ऑटोमॅटिकली इंटरॅक्शन सुद्धा थांबून जाईल, हस्तक्षेप करणे सुद्धा थांबून जाईल आणि तुम्ही बघाल की सडनली नात्यामध्ये फरक आला. आता तुम्हाला समोरच्या व्यक्तीची गोष्ट, समोरच्या व्यक्तीची निगेटिव्हिटी हर्ट करत नाही, तुम्हाला त्रासच होत नाही. आता तो काही बोलो त्रास होत नाही तुम्हाला, कारण की तुम्ही एनर्जीचे कॉर्ड्स डिस्कनेक्ट करताय. सगळ्यात सोपा, सगळ्यात सुंदर उपाय. याच्याद्वारे तुम्ही तुमच्या पितृंना दूर करू शकता, निगेटिव्ह एनर्जीला दूर करू शकता, भूतप्रेत बाधा, तुमचे बंधन दोष, नजर दोष, प्रत्येक प्रकारच्या निगेटिव्हिटी एनर्जीला तुम्ही क्लीन करू शकता. रिलेशन मधली निगेटिव्हिटी क्लीन करू शकता. तुमचं हर्ट झालेला आहे, डिवॉर्स झालेला आहे, ब्रेकअप झालेला आहे, भांडण झालेलं आहे, ह्या एनर्जीला दूर करा. मेंटल प्रेशर तुमच्यावर आहे, लोन केस चालू आहे, कोर्ट केस चालू आहे, पोलीस केस चालू आहे आणि तुम्ही त्याच्या टेन्शन मध्ये खूप जगत आहे, याचे सिम्पटम्स तुम्ही कट करून टाका. तुमच्या घरातली ऊर्जा निगेटिव्ह आहे, तुम्ही त्याच्यासोबत आपले संबंध तोडून टाका. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट ज्याच्यामुळे तुम्ही मेंटली, फिजिकली, इमोशनली आणि वैचारिकरित्या निगेटिव्ह होत आहे, एकच कमांड करणे आहे, मी आजपासून माझी एनर्जी कोणासोबत शेअर करणार नाही. एनर्जी हा माझा पर्सनल मॅटर आहे. माझ्या एनर्जी फील्ड मध्ये कोणतेच लोक, कोणतेच तत्व इंटरफिअर करू शकत नाही. मी कोणालाच अलाउ करत नाही माझ्या पर्सनल स्पेस मध्ये, माझ्या पर्सनल एनर्जी फील्ड मध्ये, माझी पर्सनल ऑरा फील्ड मध्ये इंटरफिअर करण्यासाठी मी बिलकुल अलाउ करत नाही. आणि ज्यांनी माझ्या एनर्जी फील्ड मध्ये एंट्री केलेली आहे अशा प्रत्येक व्यक्तीसोबत मी आजपासून माझे एनर्जेटिकली संबंध तोडत आहोत. कट कट कट, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज. बस सिंपल एवढं बोलणे आहे. आणि तुम्ही बघा, हा, खूप लोक वैचारिकरित्या कनेक्ट असतात, तर तुम्ही इथून सुद्धा बघू शकता की इथून ते कॉर्ड जात आहे, तर इथून सुद्धा कट करू शकतो. कट कट कट, क्लिअर क्लिअर क्लिअर, रिलीज रिलीज रिलीज, हील हील हील. कोणी लोक इमोशनली कनेक्ट आहे, छातीमधून कनेक्ट आहे, कट कट कट. कोणी लिडरशिप मध्ये आहे, पॉवर सोबत कनेक्ट आहे, तर नाभीवरून कट करा, कट कट कट. किंवा तुम्हाला जसं फील होते, कोणाला असं वाटतं की पाठीमधून कनेक्ट आहे, कोणाला वाटतं की हातातून कनेक्ट आहे, कोणाला वाटतं की बॅक साईडनी कनेक्ट आहे मी, कोणाला वाटतं फ्रंट साईडनी कनेक्ट आहे, कोणाला चक्रासोबत कनेक्शन फील होईल. जसं फील होते तसं कट करा आणि फक्त ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा. पहिलं एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट करा, डिस्कनेक्ट करून टाका पूर्णपणे. दुसरं, सॉल्ट वॉटरचा बाथ करा, पायांना शेकणं सुरू करा. तुम्ही बघाल खूप ट्रेमेंडस फरक पडला. जास्त त्रास असेल तर मिठाचं बेडवर उशीच्या खाली मीठ ठेवा आणि त्याच्यावर तुम्ही झोपा. बघा तुमच्या शरीरातली पूर्ण एनर्जी ती मीठ ओढून घेईल तुमच्याकडे. वास्तूसाठी काय करू शकता, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, सेज लिव्ह नावाचं बंडल येते, त्याला तुम्ही विकत घ्या, थोडं थोडं जाडा, त्यानंतर त्याला वॉटर स्प्रेनी त्याला विझवून टाका. तुमच्या रूम मधली, तुमच्या घरातली ऑरा क्लीन होऊन जाईल. आणखी काय करू शकता तुम्ही, मीठ आणि मोहरीचे बाउल तुमच्या घरात ठेवा, टॉयलेट बाथरूम मध्ये तुरटी आणि मीठ ठेवा. यांनी काय होईल, तिथली ऑरा तुमची पूर्णपणे क्लीन होऊन जाईल.
असे हे प्रकार आहे. तर चला, 10 वाजून 40 मिनिट झाले. आता आपण प्रॅक्टिकल मेडिटेशन करू. आय होप तुम्हाला हे सगळं एनर्जी क्लीन करणे किती आवश्यक आहे आणि याच्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती चमत्कारिकरित्या परिवर्तन आणू शकता. इमोशनल हर्ट होणे, मेंटली हर्ट होणे, फिजिकली हर्ट होणे, थॉट थोरोटिकली हर्ट होणे, हे सगळे काही हर्ट होण्याचे जेवढे प्रकार आहे ना, ऑटोमॅटिकली तुम्ही याच्यातून बाहेर पडाल. तुमची एनर्जी डिस्चार्ज होणे थांबून जाईल आणि तुम्ही ऑटोमॅटिकली खूप प्लेझेंट आणि पीसफुल तुम्ही फील करणं सुरू कराल. तर मला आय होप तुम्ही लोक झोपलेले नसतात. प्लीज जेवढे लोक आहे ना, एक तर कॅमेरा ऑन करून प्रेझेन्स दाखवा, नाही तर काहीतरी मोमेंट करा. प्रत्येकाला रिॲक्शनची बटन आहे प्रत्येकाजवळ, आणि डन करून काहीतरी करून दाखवा की मी प्रेझेंट आहो म्हणून. नाही तर मला असं वाटेल की मी जस्ट बोलून राहिलो आणि तुमचे कॅमेरे ऑफ आहे. आज मी खूप जास्त विचारात होतो की ऍक्च्युली मी काय बोलू, काय करू. मी इतकं बोलून बसलो होतो ना की मला स्वतःला समजत नव्हतं की आजचा क्लास कसा होईल म्हणून. तर चला, ह्या तुमच्या रिॲक्शन्स द्वारे मला कळून राहिलं की तुम्ही सगळेजण अलर्ट आहे, ऍक्टिव्ह आहे, है ना. सीमा गायकवाड, ओके, ब्लेस यू. चला, तर आपण आता मेडिटेशन करू. सर्वांनी ताठ सरळ बसा. सर्वांनी रिलॅक्स बसा. आता कॅमेरा ऑफ केला तरी चालेल, काही हरकत नाही, करू शकता ऑफ, काही प्रॉब्लेम नाही. शांत, रिलॅक्स. जोरात आवाज येऊ नका. रिलॅक्स. लांब खोल श्वास. लांब खोल श्वास. श्वास सोडा. निगेटिव्हिटी क्लीन करण्याचा हा एक सगळ्यात सुंदर आणि सोपा उपाय आहे की तुम्ही डीप ब्रीदिंग करा आणि डीप ब्रीदिंग करा आणि ब्रीद आउट करा. सगळ्यात सुंदर सोपा उपाय, ज्यामुळे तुम्ही इन्स्टंटली तुमची ऑरा आणि निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधून हायर फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. कल्पना करा, एक डिवाइन व्हाईट लाईट, तुमचे गार्जियन एंजल्स तुमच्या सोबत आहे. दोन लिटल क्यूट गार्जियन एंजल्स तुमच्या जवळ आलेले आहे आणि तुम्ही तुमच्या पाठीमागे ते उभे आहेत. फील करा त्यांचं presence. त्यांचं प्रेझेन्स फील करा. त्यांचं प्रेझेन्स तुम्ही फील करा आणि बघा, एक व्हाईट लाईट, एक व्हाईट लाईट,
तुमच्या पूर्ण शरीराला व्याप्त झालेला आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासामधून ही व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वासाच्या सोबत श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी काळ्या रंगाच्या धुव्यात बाहेर पडत आहे. लांब खोल श्वास घ्या, फील करा, डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि श्वास सोडताना काळ्या रंगाची निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे. अ डिवाइन लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रमधून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर. तुमचा गळा कम्प्लिटली रिलॅक्स. तुमचे खांदे, तुमचे दोन्ही हात रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुमची छाती, तुमचं पोट पूर्णपणे रिलॅक्स. तुमची पाठ, लोअर बॅक, तुमची कंबर पूर्णपणे रिलॅक्स झालेली आहे. रिलॅक्स, रिलॅक्स. तुमच्या शरीरातून पूर्ण तणाव, स्ट्रेस, पीडा रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मांडीवर, तुमचे घुटणे, तुमच्या पोटऱ्या, तळपाय, पूर्ण तुमचे पाय रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि पूर्ण लक्ष तुम्ही जिथे बसलेले आहे तिथं आतमध्ये जमिनीच्या खाली द्या. बघा, डीप कोर ऑफ दिस अर्थ, ह्या जमिनीच्या आतमध्ये, खूप आतमध्ये, मूळ गाभाऱ्यात पूर्ण लक्ष द्या. एक एनर्जीचा बॉल खालून वर तुमच्याकडे येत आहे. फील करा, तो एनर्जी बॉल तुमच्याकडे येत आहे. आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल एकदम तुमच्या जवळ आलेला आहे आणि तुमच्या कमरेमधून, तुमच्या पायामधून तो तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. फील करा त्या एनर्जीला. डिवाइन व्हाईट लाईट, व्हाईट एनर्जी बॉल आणखी वर येत आहे. जसा जसा एनर्जी बॉल तुमच्या शरीराला टच करत वर येत आहे, तुमचं शरीर पूर्णपणे हील होत आहे, शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. आणखी वर, आणखी वर. तो एनर्जी बॉल तुमच्या छातीपर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही बघत आहे तुमचा ऑरा पूर्णपणे व्हाईट लाईट मध्ये कन्व्हर्ट होत आहे. हळूहळू तो एनर्जी बॉल पुन्हा वर चढत आहे. तुमच्या सहस्त्रार चक्र डोक्यापर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही फील करा त्या प्रकाशाला आणि हा एनर्जी बॉल तुमच्या डोक्यातून आता बाहेर निघत आहे. त्या एनर्जी बॉलच्या सोबत तुम्ही फील करत आहे तुमची चेतना त्या बॉल सोबत मर्ज झालेली आहे आणि ती चेतना त्या एनर्जीच्या बॉल सोबत आणखी वर, आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहात ती चेतना तुमच्या रूमच्या वर स्लॅब पर्यंत पोहोचलेली आहे. एक फ्लोअर, सेकंड फ्लोअर, तुमच्या अपार्टमेंटला, तुमच्या बिल्डिंगला क्रॉस करत ती एनर्जी बॉल बाहेर पडत आहे. त्या वातावरणात ती एनर्जी बॉल आणखी वर जात आहे, आणखी वर, आणखी वर, आणखी वर, ढगांच्या सुद्धा वर गेलेला आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर, इतक्या वर हा एनर्जी बॉल पोहोचलेला आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. डीप श्वास घ्या आणि बघा तुमचा एनर्जी बॉल तुमच्या चेतनेसह, तुमच्या कॉन्शियसनेस सोबत वर आकाशामध्ये ट्रॅव्हल करत आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. त्या पृथ्वीच्या क्षेत्राला बाहेर सोडत आहे. एनर्जी बॉल वर जात आहे. तुम्ही स्पष्टरित्या तुमचं पृथ्वीला बघू शकत आहात. आणखी वर, आणखी वर जात आहे. तुम्ही पूर्णपणे सोलर प्लॅनेटला बघू शकत आहात. आणखी वर हा एनर्जी बॉल जात आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर. तुम्ही हे पूर्ण आकाशगंगा बघून राहिले. हा एनर्जी बॉल आणखी वर जात आहे. एका प्रकाशामधून दुसऱ्या प्रकाशामध्ये, दुसऱ्या प्रकाशामधून तिसऱ्या प्रकाशामध्ये. हे प्रकाश काहीही नसून एक एक गॅलेक्सी आहे. तुम्ही गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी क्रॉस करत आणखी वर जात आहे. आणखी वर, आणखी वर, आणखी वर.
आणखी वर जात आहे. तुम्ही बघत आहे एक व्हाईट लाईट, एक पांढऱ्या कलरचं स्मूथ फेदर, एक क्लाउड. त्या दिशेने तुम्ही प्रवास करा. तुम्ही त्या जवळ जात आहे, आणखी जवळ, आणखी जवळ, आणखी जवळ. तुम्ही बघत आहे खूप स्वच्छ प्रकाश, शुभ्र प्रकाश, एकदम शुभ्र पांढरा प्रकाश आहे. त्या प्रकाशाकडे तुम्ही गती करत आहात. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला एक डोअर दिसत आहे. त्या डोअरला तुम्ही क्रॉस करून आतमध्ये प्रवेश करा. घाबरू नका, प्रवेश करा. आणि तुम्ही आतमध्ये बघत आहे एकदम डिवाइन व्हाईट लाईट, शुभ्र प्रकाश. तुम्हाला पायऱ्या दिसत आहे. त्या पायऱ्यावरून तुम्ही हळूहळू खाली उतरा. आणि तुम्ही बघत आहे तुम्ही आणखी एखाद्या डिवाइन वर्ल्ड मध्ये पोहोचलेले आहात. खूप सुंदर झाडं, खूप सुंदर नेचर आहे. तुम्ही चालत आहात, चालत आहात, चालत आहात. तुमचा स्पर्श तिच्या गवतावर झालेला आहे. वाव, व्हॉट अ एनर्जी. गवत तुमच्या शरीरामधून सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमच्या डोक्यामधली, तुमच्या डोळ्यातली गरमी, तुमच्या तळहातातली, तळपायातली सगळी उष्णता शोषून घेत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शांत, रिलॅक्स आणि थंडगार झालेलं आहे. तुम्ही आणखी समोर गती करत आहात, चालत आहात. चालता चालता तुम्हाला एक सुंदर नदी दिसत आहे. ती नदी तुम्हाला आकर्षित करत आहे. तुम्ही त्या नदीकडे जात आहात. बघा, तुम्ही नदीवर एक ब्रिज आहे छोटासा. त्या ब्रिजवर तुम्ही चालत आहात. नदी इतकी शुभ्र प्रकाशाने भरलेली आहे की तुमच्याकडून राहणं नाही होत आहे आणि तुम्ही तुमच्या शरीरावरचे सगळे कपडे काढून त्या नदीमध्ये जंप मारली आता. तुम्ही त्या नदीमध्ये जंप मारलेली आहे. आणि जसं तुम्ही त्या नदीमध्ये उडी घातली, ते शुभ्र प्रकाशित जल जसं तुमच्या शरीराला स्पर्श झाला, सडनली तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरामधून काळ्या रंगाचं लिक्विड, धुवा, ब्लॅक कलर बाहेर पडत आहे आणि तुम्ही आणखी खोल 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 मासोळीसारखे आणखी खाली खाली जात आहे. आणि तुम्ही बघत आहे तुमच्या शरीरातून सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळी निगेटिव्हिटी सुटत आहे. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी मागे सुटत आहे आणि तुम्ही आतमध्ये डीप 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 जात आहे. तुम्ही पूर्णपणे डीप बुडामध्ये पोहोचलेले आहात आणि बघून राहिले आतमध्ये खूप सारे स्फटिक आहेत. क्लिअर कॉर्ड्स, क्रिस्टल क्लिअर कॉर्ड्स, अनंत मणी, अनंत स्फटिक आतमध्ये आहे. आणि त्या स्फटिकाला जसा स्पर्श तुमच्या शरीराचा झाला, तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड दिव्य तेज, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे स्वस्थ झालेलं आहे. रोम प्रतिरोम तुमच्या शरीरातले प्रत्येक ऑर्गन्स, प्रत्येक सेल्स, न्यूरॉन्स पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ झालेला आहे. पूर्णपणे हील झालेला आहे. तुमचं अख्खी बॉडी रिज्युनिवेट होत आहे. नवीन सेल्सचं निर्माण होत आहे. तुम्ही त्या पाण्यातून बाहेर निघत आहात. पुन्हा तुम्ही ब्रिजवर चढले. तुमचे कपडे तुम्ही घातलेले आहे. त्या ब्रिजवरून तुम्ही खाली उतरत आहे. पुन्हा त्या गवतावरून चालत चालत त्या एनर्जीला फील करा. तिचा श्वास तुम्ही फील करा. त्या पायऱ्या चढत चढत तुम्ही पुन्हा त्या डोअरवर या. त्या डोअरला ओपन करा. तुम्ही पुन्हा तुमची चेतना त्या एनर्जीच्या बॉलमध्ये कन्व्हर्ट होऊन वापस तुमच्या शरीराकडे येत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा तुमची चेतना गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी, गॅलेक्सी टू गॅलेक्सी पार करत खाली येत आहे. तुमची चेतना आकाशगंगेमध्ये पोहोचलेली आहे. त्या आकाशगंगेच्या आणखी जवळ या. तुमची चेतना तुमच्या सोलर प्लॅनेटरी सिस्टम मध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी जवळ या. तुमची चेतना या अर्थ ऑर्बिट मध्ये उतरलेली आहे. तुमची चेतना ह्या एनर्जी बॉलचं आणखी खाली येत आहे. या स्पेस मधून, त्या आकाशातून, त्या क्लाउड मध्ये उतरत आहे. या क्लाउड मधून आणखी खाली आलेली आहे. तुम्ही बघत आहे झाडं, झुडपं, डोंगर. आणखी जवळ लांब खोल श्वास घ्या. आणि तुम्ही बघत आहे तुमची चेतना तुमच्या सराउंड मध्ये आलेली आहे. तुमच्या टॉवर मधून, तुमच्या बिल्डिंग मधून ते आतमध्ये प्रवेश करत तुमच्या शरीरावर पोहोचलेली आहे.
तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेली आहे, परत आलेली आहे आणि तुम्ही बघत आहे तो एनर्जी बॉल तुमच्या डोक्याच्या वर स्टॉप झालेला आहे. शुभ्र पांढरा प्रकाश त्या एनर्जी बॉल मधून क्रिएट होत आहे आणि सडनली एक दिव्य शरीर प्रगट होत आहे तुमच्या समोर. हे दिव्य शरीर दुसरं कोणीही नसून आर्कएंजल मायकल आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल. ओ आर्कएंजल मायकल, आय इन्व्हाइट यू. I invite you, Archangel Michael. I invite you. Please come with your divine powers, energy shield, and protection. With your golden sword. फील करा आर्कएंजल मायकल पूर्णपणे गोल्डन एनर्जीने भरलेले आहे. त्यांच्या तलवारीमधून गोल्डन प्रकाश बाहेर पडत आहे. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे. तुम्ही तुमची चेतना तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, परत उतरत आहे आणि फील करा तुमचे कुठे कुठे एनर्जी कॉर्ड्स कनेक्टेड आहे. वैचारिकरित्या तुम्ही कोणत्या कोणत्या सिस्टम सोबत कनेक्टेड आहात, जिथून तुम्ही निगेटिव्ह विचारधारा, निगेटिव्ह थॉट प्रोसेस, निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह एक्सपिरियन्स, निगेटिव्ह नॉलेज, निगेटिव्ह परसेप्शन्स, निगेटिव्ह बिलीफ तुम्ही क्रिएट केलेले आहे. त्या सगळ्या थॉट प्रोसेसला अनालाइज करा की तुमची ऑरा, तुमची एनर्जी कोणत्या अशा निगेटिव्ह थॉट प्रोसेस मध्ये कनेक्टेड आहे. लांब खोल श्वास घ्या आणि चेक करा तुमचे कोणते कोणते एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे निगेटिव्ह इमोशन्स सोबत. तुमच्या जीवनात घडलेल्या घटना, भांडण, नकारात्मक आलेले अनुभव, भावनात्मकरित्या तुम्ही कुठे कुठे कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, अनुभव करा की तुम्ही तुमचे कोणते असे एनर्जीचे कॉर्ड्स आहे जे निगेटिव्ह फिलिंग्स सोबत कनेक्टेड आहे. भीती, एन्झायटी, चिंता, तणाव, दुःख, पीडा, शारीरिक मानसिक विकार, मानसिक त्रास, असे कोणते कोणते निगेटिव्ह पार्ट्स आहे जिथे तुम्ही कनेक्टेड आहात. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा तुमचं शारीरिकरित्या तुम्ही अशा कोणत्या कोणत्या लोकांसोबत कनेक्टेड आहात ज्यांच्याद्वारे तुम्हाला सतत दुःख मिळते, त्रास मिळते, वेदना मिळते आणि तुम्ही त्यावेळेस स्वतःची एनर्जी लूज करता. असे कोणते लोक तुमच्या जीवनामध्ये आहे जे ऍज अ एनर्जी वॅम्पायर बनून तुमच्या जीवनात आले की तुमची एनर्जी सडनली लॉस मध्ये जाते. अनालाइज करा तुमच्या दिवसभराच्या कार्यप्रणालीला तुम्ही किती किती लोकांसोबत कनेक्ट झाले, किती लोकांसोबत तुम्ही कॉलवर तुम्ही चर्चा केली, किती लोकांच्या माइंड सोबत तुम्ही कनेक्ट झाले आहात, किती 5-50 लोकांसोबत तुम्ही बिझनेस मीटिंग केलेल्या आहे. बघा सर्वांची ऊर्जा तुमच्यासोबत कनेक्ट आहे. अनुभव करा तुमचं घर, तुमची सोसायटी, तुमचा एरिया जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही तरी सुद्धा तुम्हाला तिथे राहावं लागत आहे आणि त्याच्यासोबत तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहे. तुमच्या रिलेटिव्हला फील करा, तुमच्या मित्रांना फील करा. बघा सगळे लोक, सगळ्यांना इमॅजिन करा फ्रंट मध्ये आणि फील करा हे सगळे जण तुमच्या समोर उभे आहे. तुमच्या मानस पटलवर सगळे जण उभे आहे आणि त्यांच्या नाभीमधून एक एनर्जीचा कॉर्ड तुमच्या नाभीसोबत कनेक्ट झालेला आहे. या सगळ्या अलग 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 सिच्युएशन्स पैकी सगळ्यांची निगेटिव्हिटी तुमच्यासोबत कनेक्ट आहे. सिच्युएशन्सला सुद्धा फील करू शकता तुम्ही. पार्टी, डेथ एनर्जी, डेथ सिरेमनी, बर्थ सिरेमनी, वेडिंग सिरेमनी, सेलिब्रेशन्स, पब, डान्स पार्टी, किटी पार्टी, फॅमिली फंक्शन्स, अशा सिच्युएशन्सला सुद्धा तुम्ही इमॅजिन करा जिथून तुमचे एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्टेड आहे आणि तुम्ही ड्रेन फील करत आहे. फुल फोकस करा त्या एनर्जी कॉर्ड सोबत तुम्ही कनेक्टेड आहात. नाव लांब खोल श्वास घ्या. I invite Archangel Michael with their golden sword and I command, O Archangel Michael, please cut
this energy cords and release all types of negative energy, negative thoughts, negative impression, negative expression, negative belief, negative understanding, negative experiences, negative knowledge, negative emotions, negative feelings, negative physical experiences, pain and disease, negative entities, lower dimension energies, all types of negativity. Please remove, release, clean and clear. ओ आर्कएंजल मायकल, आई इन्व्हाइट यू. फील करा आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या समोर आहे. इमॅजिन करा आर्कएंजल मायकल तुमच्या राईट साइडला उभे आहे आणि त्यांची तलवार तुमच्या पोटाच्या समोरून खाली उतरत आहे. माझे 1 2 3 म्हणताच ती तलवार तुमच्या पोटावरून फिरत आहे. 1 2 3 कट कट कट. तुमचे सगळे एनर्जीचे कॉर्ड्स कट झालेले आहेत. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. फील करा लेफ्ट साइडला आर्कएंजल मायकल उभे आहे. त्यांची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि बॅक साइडने तुमचे जे काही एनर्जी कॉर्ड्स कनेक्ट आहे ते सगळे तुटत आहे आता. ओ आर्कएंजल मायकल, प्लीज डिस्कनेक्ट ऑल टाइप्स ऑफ निगेटिव्ह कॉर्ड्स. 1 2 3. बघा आर्कएंजल मायकलची तलवार तुमच्या पाठीमागून फिरत आहे आणि सगळे कॉर्ड्स तुमचे कट होत आहे. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या पाठीमागे उभे आहे आणि फील करा त्यांची तलवार तुमच्या उजव्या बाजूने फिरत आहे आणि राईट साइड मधून जेवढेही एनर्जी कॉर्ड्स कनेक्ट झालेले आहेत सगळेचे सगळे कॉर्ड्स डिस्कनेक्ट होऊन राहिले. काउंटिंग ऑफ 1 2 3. आर्कएंजल मायकलची तलवार खाली उतरत आहे आणि सगळे एनर्जीचे कॉर्ड्स डिस्कनेक्ट होत आहेत. कट कट कट. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. आर्कएंजल मायकल तुमच्या समोर उभे आहे आणि लेफ्ट साइड मधून त्यांची तलवार फिरणार आहे. काउंटिंग ऑफ 1 2 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. रिलीज रिलीज रिलीज. बघा आर्कएंजल मायकल हवेमध्ये आहे आणि तुमच्या डोक्यावरून त्यांची तलवार फिरत आहे आणि तुमच्या माइंड मधून जे काही एनर्जीचे कॉर्ड्स कनेक्ट आहेत सगळेजण डिस्कनेक्ट होऊन राहिले. कट कट कट. रिलीज रिलीज रिलीज. तुम्ही बघू शकत आहे आर्कएंजल मायकल तुमच्या पायाकडे उतरलेले आहेत आणि तुमच्या पायाच्या खालून जे काही लोअर डायमेन्शन मध्ये तुमची ऊर्जा कनेक्ट झालेली आहे त्याला कट करत आहे. काउंटिंग ऑफ 1 2 3. कट कट कट. क्लीन क्लीन क्लीन. क्लिअर क्लिअर क्लिअर. All types of negativity is completely cut and clear. Thank you, Archangel Michael, for clear my aura, clear my all energy cords. आणि फील करा तुमच्या समोर एक स्क्रीन आहे. त्या स्क्रीन मध्ये तुम्ही आतापर्यंत जितकं काही इमॅजिन केलेलं आहे सगळेचे सगळे चित्र त्या स्क्रीन मध्ये तुम्ही बघून राहिले. एक डस्टर घ्या आणि त्या डस्टरनी सगळेचे सगळ्या मेमरीज वाईप आउट करून टाका. पूर्ण पुसून टाका. सगळेचे सगळे एनर्जीचे कॉर्ड ज्यांच्या ज्यांच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत त्यांची पूर्ण मेमरीज तुम्ही त्या डस्टरनी पुसून टाका. बघा जर तुम्हाला काही निगेटिव्ह व्हायब्रेशन काही आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर तुम्ही तो टीव्हीचा रिमोट घ्या आणि त्याने पूर्ण आवाज कमी करून टाका. 10 9 8 7. बघा तो सगळा आवाज कमी होत आहे. निगेटिव्हिटीचा सगळा आवाज कमी होत आहे. 7 6 5 4 3 2 1 0 आणि म्यूट. आता तुम्हाला कोणत्याच प्रकारची निगेटिव्ह आवाज तुमच्या कानामध्ये येत नाही. जे काही दृश्य होते त्यांनी तुम्ही पूर्ण वाईप आउट करून टाकलं. अजूनही काही चित्र जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच रिमोट मध्ये एक कॉन्ट्रास्ट आहे. त्या बटनला दाबा आणि पूर्ण स्क्रीनला काळं करून टाका. 10 9 8 7 6. पूर्ण चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट होत आहे. 5 4 3 2 1.
तुम्ही बघा, दोन मोठे मोठे गरुड तिथे आलेले आहे आणि त्यांनी त्या टीव्हीला, त्या स्क्रीनला त्यांच्या पंजामध्ये धरला आहे आणि त्याला दूर तुमच्यापासून घेऊन जात आहे. दूर तुम्ही इमॅजिन करा, ते आणखी आणखी दूर, आणखी आणखी दूर घेऊन गेले. खूप दूर घेऊन गेले, खूप दूर घेऊन गेले. आता तुम्हाला ते दिसत सुद्धा नाहीये, इतक्या दूर ते चालले गेले. बघा, तुमच्या मानसपटल मधून सगळ्या मेमरीज वाईप आउट झालेले आहे. सगळे निगेटिव्ह व्हॉइस तुमच्या माइंड मधले सगळे म्यूट झालेले आहे. सगळे चित्र ब्लॅक मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. कोणत्याच प्रकारची मेमरीज तुमच्या माइंड मध्ये आता शिल्लक नाही आहे. तुमचा ऑरा कम्प्लिटली डिस्कनेक्टेड आहे या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. नाव आय इन्व्हाइट आर्कएंजल राफेल. Please, Archangel Raphael, I invite you. Please come and bless me with your divine healing. फील करा, लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि बघा, आर्कएंजल राफेलच्या शरीरातून दिव्य हिरव्या रंगाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे आणि तुमच्या पूर्ण शरीराला, मनाला, इमोशन्सला, तुमच्या थॉट प्रोसेसला हील करत आहे. या कॉर्ड कटिंग मुळे तुमच्या ऑरामध्ये ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या सगळ्या भरून निघत आहे. बघा, तुमचं शरीर लख्ख तेजाने प्रकाशित होत आहे. तुमचा ऑरा ब्राईट आणि ब्राईट होत आहे. पूर्ण शरीर ब्राईट आणि ब्राईट होत आहे. तुमचं पूर्ण शरीर हलकं होत आहे. इमोशनली, मेंटली, फिजिकली तुम्ही खूप शांत, रिलॅक्स आणि हलके होत आहे. जसं जसं आर्कएंजल मायकलची दिव्य ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, तुमचे सातही चक्र बॅलन्स होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे बॅलन्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. सगळे ऑरा होल बघा, सगळे भरून निघत आहे. तुमची ऑरा पूर्णपणे सेफ अँड सिक्युअर होत आहे. विथ स्ट्रेंथ अँड करेज आर्कएंजल राफेल तुम्हाला हील करत आहे. तुमच्या शरीरातून अलग अलग प्रकारचे व्हायब्रेशन्स बाहेर पडत आहेत. गरम हवा, थंड हवा बाहेर पडत आहे. तुम्ही पूर्णपणे हलके आणि रिलॅक्स होऊन राहिले. तुमचे डीप कोर ऑफ हार्ट रिलॅक्स होत आहे. डीप स्टेट ऑफ माइंड रिलॅक्स होत आहे. तुमच्या शरीराचं कण कण, रोम प्रतिरोम रिलॅक्स फील करत आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल. बघा, आर्कएंजल एरियलच्या शरीरातून गोल्डन लाईट तुमच्या शरीरात प्रकाशित पडत आहे आणि तुमचं पूर्णपणे शरीर, तुमची ऑरा गोल्डन लाईट मध्ये कन्वर्ट होत आहे. इट्स अ लाईट ऑफ अबंडन्स. तुमच्याकडे अबंडन्स, ऐश्वर्याचा प्रकाश तुमच्या शरीरावर येत आहे आणि तुम्ही पूर्णपणे रेडी आहात फायनान्शियल अबंडन्सला स्वीकार करण्यासाठी. तुमची ऑरा पूर्णपणे मनी मॅग्नेट बनलेली आहे. तुमचे स्वप्न, तुमच्याकडे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन अप होत आहे, ज्याद्वारे तुम्ही अनंत धन, ऐश्वर्य, सुख, संपत्ती, समृद्धीला तुमच्या जीवनामध्ये वाढवत आहे, स्वीकार करत आहे. फील करा आर्कएंजल एरियलच्या गोल्डन लाईटला. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल अँड देअर व्हाईट लाईट. इमॅजिन करा, आर्कएंजल एरियलच्या शरीरातून व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या मस्तिष्कचा विस्तार होत आहे. तुम्हाला डिवाइन नॉलेज, विजडम, इंटेलिजन्स वाढ होत आहे. तुमची स्मरणशक्ती वाढत आहे. तुमचे न्यूरॉन्स, तुमचे सेल्युलर सिस्टम परफेक्टली वर्क करत आहे आणि तुमच्याकडे न्यू आयडियाज तुमच्या माइंड मध्ये पॉपअप होत आहे. गार्डियन एंजल्सला मी इन्व्हाइट करतो. त्यांचा व्हाईट ऑरा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे, सपोर्ट करत आहे, स्ट्रेंथ आणि करेज देत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा, या सगळ्यांची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये समाहित झालेली आहे. नाव डीप कोर ऑफ हार्ट सर्वांना ग्रॅटिट्यूड पे करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. लव यू ऑल. Lots of love and gratitude. All angels, all divine masters, all divine beings, all spirit guides, divine angels. Love you, love you, love you. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Michael, for giving me protection and divine shield, for cut and clear my negative aura, negative cords connection. Thank you, thank you, thank you.
Thank you, Archangel Raphael, for heal me and heal my aura. Thank you, thank you, thank you. Thank you, Archangel Ariel, for giving me abundance, prosperity. Thank you, Archangel Ariel, for divine knowledge and wisdom. Thank you, guardian angels, for strength, support, and courage. Thank you, all of you. Thank you, Divine Master, for support me, giving me knowledge, giving me this divine light. Thank you, all of you. Thank you, Divine Universe. Thank you, Mother Nature. Thank you, all of you. Thank you for this very, very important and potential session. Thank you, all of you. Thank you, all members. Thank you. God bless you. God bless you. God bless you. दोन्ही हात जोरात घासा. चेहऱ्यावर स्पर्श करा. पुन्हा दोन्ही हात जोरात घासा. आणखी चांगलं जोरात घासा. डोळ्यांना स्पर्श करा. फील करा ह्या गरम एनर्जीला. हळूहळू डोळ्यांना मूव्ह करा. हळूहळू डोळे उघडा. तुमची बॉडी मूव्ह करा आणि रिलॅक्स करा. पूर्ण चेतना तुमच्या शरीरामध्ये परत आणा आणि रिलॅक्स फील करा. हा, चला टाइमामध्ये निपटलं सगळं. कोणाला काही अनुभव आले, काही बोलावं वाटत आहे की बस आता झोपून जाता सगळेजण? येस सर. कोण बोललं? विक्की हा, देशमुख. विकी सर बोला. थँक्यू सर. ऍक्च्युली या सेशनची फार गरज होती मला, आणि हाऊ टू पुल आउट ऑल द निगेटिव्ह एनर्जी फ्रॉम आवर बॉडी, अँड कसं याला लवकरात लवकर ती एनर्जी पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल आणि ते डिवाइननेस मला अनुभव येईल, ते मला आता कळलं. आणि सर डोक्यामध्ये ना असं हलक्या नसामध्ये ना असं स्पार्क आल्यासारखं वाटलं होतं. हा, फॉर होते असं. फॉर काही वेळेसाठी. हम्म. आणि माझ्यासाठी फार उपयुक्त सेशन निघाला सर. थँक्यू सो वाव. मच. चला, थँक्यू. मी खूप जास्त खुश आहे. कोणाच्या तरी मी जीवनात व्हॅल्यू ऍड करू शकलो. ब्लेस यू. थँक्यू दादा. माधुरी ताई, वाव, बोला. मलाही सेम वाटलं आधीच्या दादांनी जे बोलले ते, आणि मला असं हातातून गरम वाफा निघाल्यासारखं वाटलं आता नंतर शेवटी. आणि आणि खरंच उपयोगी सेशन होतं. थँक्यू दादा. छान. गॉड ब्लेस यू. फार सुंदर. चला मग आता आपण सेशन क्लोज करू. उद्या सकाळी बोलू आपण आता, है ना. आता ह्या मोमेंट मध्ये सर्वांनी आता शांततेने रिलॅक्स झोप घ्या. थँक्यू. गॉड ब्लेस यू, ऑल ऑफ यू. थॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. व्हेरी व्हेरी गुड नाईट. व्हेरी व्हेरी गुड नाईट. गुड.